हरिओम. मध्यम पातू खरध्वंसी. मला माहिती तुझी उत्सुकता ताणत चालली की बाबू पृथ्वी 14 बोलतायत, ते 14 शब्दात मात्र बोलत काही नाहीत. फक्त पृथ्वी सुरुवात करताना बोलायला म्हणतात किंवा 14 सेनापती पाठवले खरं राक्षसांनी, नंतर 14,000 सैन्य नेलं. परंतु 14 शब्दाबद्दल संख्येबद्दल एवढं बोलून परत दुसऱ्याच विषयावर वळतात आणि खरं शब्द आमचा पुढे चालू राहतोय. मी म्हटलं की खरं म्हणजे पोकळी, खरं म्हणजे वृक्षता. ह्या 14 आकड्याचा संबंध काय? 14 सेनापती म्हणजे काय आणि 14,000 सैन्य म्हणजे काय आज आपल्याला बघायचं. की ही जी पोकळी आहे आमच्या जीवनामध्ये, आपण पोकळ्या कशा कशा उत्पन्न होतात ते बघितलं. पण ही जी पोकळी जी आहे ती आमच्याशी लढते ती 14 सेनापतींच्या मार्गाने. आणि 14 सेनापती म्हणजे नक्की कोण? हे आमच्यावर हल्ला कसा करतात आणि हे आमच्या रामावर हल्ला कसा करतात आणि आमच्या जीवितावर, आमच्या जीवनातल्या आनंदावर, आमच्या जीवनातल्या जिवंतपणावर, चैतन्यावर हल्ला कसा करतात हे आज आम्हाला बघायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला बघितलं की 14 सेनापती आहेत तरी कोण, 1 बाय 1 आम्हाला बघत जायचं आहे. ही जी पोकळी असते आमच्या जीवनामध्ये, ती पोकळी आमच्यासाठी काय काय करते. पोकळी म्हणजे मी म्हटलं की अर्थशून्यता, व्यर्थता. आम्ही म्हणतो की वेस्ट इज ट्रॅजेडी. जे व्यर्थ आहे तीच खरी ट्रॅजेडी. ही ट्रॅजेडी आमच्यावर कसा असर करते हे आम्हाला आज बघायचं. साधी गोष्ट लक्षात घ्यायची की राम असणं म्हणजे पोकळी नसणं, राम असणं म्हणजे पोकळी नसणं, आणि राम नसणं जीवनामध्ये म्हणजे पोकळी असणं. आम्हाला अशी बरीच माणसं भेटू शकतील की जी देवाला जराही मानत नाही पण ती सुखाने जगतात, किंवा मग ना देवाला मानण्यापेक्षा जास्त सुखाने जगतात असं आम्हाला दिसतं. पण तो भ्रम असतो, लक्षात ठेवा, तो भ्रम असतो. तो अशा लोकांचं लवकर लवकर देऊन टाकतो. सगळे सुखभोग घ्या, तुम्ही माजताय ना, माझा अधिक माझा, जोरात माझा, म्हणजे मग जास्त वेळ घालवावा लागत नाही. परंतु हे आमच्या लक्षात येतं प्रत्येकाची लाईन वेगळी असते. त्यामुळे आम्हाला दुसऱ्याच्या लाईनमध्ये काय ते नक्की दिसूच शकत नाही, कळूच शकत नाही. तर ही जी पोकळी आहे, ही पोकळी जेव्हा आमच्यावर हल्ला करते, हा निरर्थकपणा, ही व्यर्थता, ही अभक्ती, ही नास्तिकता आमच्यावर जेव्हा हल्ला करते, ती 14 मार्गाने करते, 14 सेनापतींच्या साह्याने करते. म्हणजे नक्की काय काय प्रहार ते आमच्यावर करते. हे 14 सेनापती कुठला आहे? ह्या पोकळीचे, या खराचे, या खरं राक्षसाचे 14 सेनापती कुठे, जी आमच्या जीवनातल्या आनंदावर हल्ला करत असतात. तर हा पहिला सेनापती, या सेनापतींची नावं आहेत 14. तर पहिला सेनापती म्हणजे शंखकर्ण. त्याचं नाव आहे शंखकर्ण, म्हणजे ज्याचे कान शंखासारखे आहेत. हा त्याचा प्रमुख सेनापती शंखकर्ण. आता आम्हाला माहिती आहे की शंखाचं ॲक्च्युली काम काय? आवाज उत्पन्न करणं. शंखाचं काम काय? आम्ही बघतो आवाज उत्पन्न करणं. तर ह्याचे कान शंखाचे आहेत, शंखासारखे आहेत. म्हणजे काय? ह्याचे कान ऐकण्याचं काम करत नाही आहेत. ह्याचे कान कशाचं काम करत आहेत? आवाज उत्पन्न करण्याचं काम करत आहेत. असा जो कोणी आहे तो शंखकर्ण आहे. शंखाचं काम काय? आवाज उत्पन्न करणं. कानाचं काम काय? आवाज ऐकणं. पण इकडे ह्याला कान कसे आहेत की जे कान ऐकत नाही तर कान बोलतात. असा हा सेनापती आहे. आणि आम्हाला कळेल की किती विचित्र सेनापती आहे खरं राक्षसाचा, की जे काम कानांचं ऐकण्याचं त्याच्याऐवजी ह्याचे कान कसलं काम करत आहेत? बोलायचं काम करत आहेत. म्हणजे हा ऐकतच नाही, म्हणजे हा ऐकूच शकत नाही. विचार करा, बोलण्याचं काम तोंड करतच आहे, बोलण्याचं काम तोंड त्याचं करतच आहे. बरंच त्याचे जे कान जे आहेत याने ऐकण्याचं काम करायला पाहिजे, ते कान आता आवाज करण्याचं काम करत आहेत, गोंगाट करण्याचं काम करत आहेत, शंखध्वनी करण्याचं काम करत आहेत. म्हणजे किती वाईट परिस्थिती विचार करा. कारण आम्ही स्वतःकडे बरं आमच्या लक्ष दिलं की आमच्या कानाने नुसतं नाही ऐकण्याचं काम थांबवलं तर आमची काय वाट लागते. आम्ही बोलायला शिकलेलं, कारण आम्ही बहिरे नव्हतो जन्मजात. त्यामुळे आज आम्हाला बोलता येते पण अजिबात ऐकू येत नाही. अशी माणसं आपण कितीतरी बघतो. इथे तर उलट गोष्ट आहे की नुसतं ऐकू येते कानानी, तर कान बोलतायत, कान ध्वनी करतायत. नुसता कसा? तर शंखध्वनी. असा हा सेनापती आहे. आणि हा प्रमुख सेनापती आहे ह्या व्यर्थतेचा, ह्या अभक्तीचा, ह्या नास्तिकपणाचा, ह्या पोकळीचा.
ह्या अरामाचा, ह्या रावणाच्या भावाचा सेनापती आहे. म्हणजे काय? तर ज्या क्षणी लक्षात ठेवा की ज्या क्षणी मी परमेश्वराला विन्मुख होतो, मी समजतो की परमेश्वर वगैरे काही नाही आहे, हा हे जग असंच चालत आहे, असंच चालू राहणार, मीच जास्त शहाणा. म्हणजेच काय की आता ह्या व्यक्तीने ऐकणं सोडून दिलं. ह्या व्यक्तीने आता ऐकणं सोडून दिलं. हा आता काय ऐकतोय? हा ऐकतच नाही, काय नाही आहे, तो फक्त बोलतोय. इनपुट ज्याला आम्ही म्हणतो, तो इनपुट त्याने स्वतःचा थांबवला. त्याला वाटते की आपण आता स्वयंभू झालो, आता मला ऐकायची गरज नाही. ही ती भावना, मला आता ऐकायची गरज नाही. आणि मग त्याचे कान बोलू लागतात. म्हणजे काय घडतं? तर तो स्वतःचाच आवाज ऐकण्यासाठी आतुर होतो. इतरांचा आलेला आवाज त्याच्या कानामध्ये शिरता कामाच नाही अशी त्याने स्वतःच व्यवस्था केलेली असते. कारण ते कानातून नुसत्या कानाच्या आकृतीतून आत घुसला, पण मेंदूपर्यंत त्याच्या पोहोचत नाही. मेंदूपर्यंत पोहोचतच नाही, कारण तो पोचून घ्यायला तयार नसतो. त्याचा शंखकर्ण झालेला असतो. शंखकर्ण त्याच्यावर अटॅक करून त्याला झपाटलेलं असतं, असं म्हणायला आम्हाला हरकत नाही. म्हणजे काय होतं की तो जे बोलतो तेच इतरांनी बोलावं, तेच इतरांकडून ऐकावं, अशी त्याची इच्छा निर्माण होते. म्हणजे त्याला जे वाटतं तेच इतरांनी बोलावं. म्हणजे काय की त्याने तेच ऐकावं की जे तो बोलतोय, जे त्याला बोलायचं तेच इतरांनी बोलावं. त्याच्या विरुद्ध कोणी बोलू नये, त्याला कोणी शहाणपणा सांगण्याचा प्रयत्न करू नये, तो ऐकू शकत नाही. म्हणजे ॲक्च्युली काय झालेलं असतं की त्या व्यक्तीला फक्त स्वतःचं बोलणंच ऐकायचं असतं, दुसऱ्यांच्या तोंडातून ते ऐकायचं असतं, एवढंच. त्याला स्वतःचंच बोलणं दुसऱ्यांच्या तोंडातून ऐकायचं असतं. म्हणजे काय की त्याचे कान काय काम करतात? तर ऐकण्याचंच काम करत असतात, इतर माणसांप्रमाणेच. परंतु ते काय ऐकायला तयार असतात की फक्त ते जे त्याला स्वतःला आवडतं आणि स्वतःला जे त्याचा स्वतः जो सिद्धांत आहे तेवढंच. परंतु आम्हाला माहिती आहे की मनुष्य किती म्हटलं तरी अपूर्ण आहे. म्हणजे आम्ही देवाला मानतोय की देवाला नाही मानतो तरी देखील अनेक गोष्टी शिकता येतात, शिकत राहावं लागतं. कोणी आम्ही जरी अगदी म्हटलं की मला सगळ्याच्या सगळं, समजा आता SSCला एक पुस्तक आहे मराठीचं किंवा इंग्लिशचं किंवा हिंदीचं, मला प्रत्येक शब्दानं शब्द पाठ झाला तर देखील मला 100 मार्क मिळतील अशी काही गॅरंटी नाही. कारण काही ना काहीतरी राहून जातं, काहीतरी माझ्या विस्मृतीमध्ये जातं, मी विसरतोच. आम्ही अपूर्ण असतो, तर मला शिकत राहावं लागतं. आम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास केला नवीन नवीन शोध लागतच राहतात. मी आजपर्यंत जेवढे शोध आले तेवढे सगळे शोध शिकले, ते नवीन शोध लागणारच आहे. मला शिक्षण अपूर्णच राहणार. आणि हे अपूर्णतेला पूर्णतेकडे नेण्याचाच मानवाचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्याला या पंच ज्ञानेंद्रियांचा व्यापार परमेश्वराने दिलेला आहे. पण त्यांनाच जर आम्ही झिडकारलं, धिक्कारलं तर आम्ही शिकणार कसे? आम्ही नवीन शिकलो नाही तर आमची अपूर्णता पूर्णता होणार कशी? म्हणजेच काय झालं की आम्ही ऐकण्याचं थांबवलं, म्हणजे आमच्या अपूर्णतेला पूर्णता बनवण्याचे आमचे प्रयास थांबले. आणि एकदा का हे प्रयास थांबले की आमची अपूर्णता आहे ती आता कधीच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे अपूर्णता पूर्णतेकडे प्रवास करू शकत नाही. आणि जी गोष्ट वाढत नाही ती आपोआप झिजायला लागते. म्हणजे आमची पूर्णता जी 50%च होती पहिल्यांदा, आमचा ग्लास 50% भरलेला होता, आता आणखी आपोआप बाष्पीभवन होऊन त्याच्या पाण्याची वाफ होते आणि अधिकाधिक ते पाणी खाली जायला लागतं. आमचा घडा भरलेला, अर्धा भरलेला होता, माझा पाव भरलेला व्हायला लागला. म्हणजेच काय की या खरं राक्षसाशी, व्यर्थतेशी, सत्यापासून दूर जाण्याच्या प्रवृत्तीचा हा पहिला सेनापती म्हणजे शंखकर्ण. शंखकर्ण काय करतो तर मानवाला दुसऱ्याकडून शहाणपणाचा सल्ला किंवा चांगलं ऐकण्यास प्रतिबंध करतो. पूर्णपणे अभक्तीमुळे आम्ही चांगली गोष्ट ऐकत नाही. कुठलीही चांगली गोष्ट ऐकायची नाही, वाईट गोष्टीच ऐकायच्या. ज्या स्वतःच्या मताशी सहमत होतील अशाच गोष्टी ऐकायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं गुणसंकीर्तन हे ऐकण्याचा कानाला तिटकार उत्पन्न होतो. आणि मग हे कान शंखासारखं काम करायला लागतात.
शंखाची आकृती आम्ही बघितली असेल कोणी तर मला माहीत नाही, तर आतमधली अशी ट्विस्टेड होऊन ती नळी गेलेली असते. पण तो आवाज आम्ही वेगळ्या प्रकारे स्टिम्युलेट करू शकतो, काढू शकतो. म्हणजेच आम्ही जी हवा फुंकतो ती एका विशिष्ट प्रकारे आम्हाला फुंकावी लागते आणि ती हवा त्या शंखामधून जेव्हा बाहेर पडते ती वेगवेगळ्या अँगल्समधून जाऊन वेगवेगळ्या असं चक्राकार गतीमधून जाऊन मग ती मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजातून बाहेर पडते. ॲक्च्युली आम्ही ध्वनी उत्पन्न केलेला नसतो. शंख काही ध्वनिक्षेपक नाही आहे की जो आम्ही ध्वनी उत्पन्न केला तोच बाहेर पडेल. मी हरिओम म्हटलं की हरिओम बाहेर नाही पडत शंखामधून. त्या शंखामध्ये मी फक्त हवा फुंकतो आणि त्यातून आवाज बाहेर पडतो. म्हणजे गोष्ट काय की त्या हवा फुंकण्याला कुठला अर्थ नाही आहे, कुठला शब्दाचा आकृती नाही आहे, कुठला सूर नाही आहे, कुठला स्वर नाही, फक्त ध्वनी आहे. फक्त ध्वनी आहे ज्याला अर्थ नाही असा नुसता ध्वनी. कारण मी हवा सोडतो ना, मी कुठला शब्द सोडते का त्याच्यामध्ये नाही. मी शंखा तोंडाला जेव्हा लावतो मी कुठला शब्द उच्चारत नाही, मी नुसती हवा सोडतो. म्हणजे परिस्थितीकडे आम्हाला लक्ष शंख करणं म्हणजे काय तर इथे निरर्थकता, निरर्थक वाचाळता. ही व्यक्ती आता निरर्थक वाचाळपणा करायला लागते. म्हणजे आम्हाला काही कळत नाही त्या विषयामध्ये आम्ही अधिकाधिक बोलायला लागतो. जिकडे वेद न इति म्हणून हरले किंवा परमेश्वराला समजणं आम्हाला शक्य नाही, तिकडे ही मंडळी अधिकारवाणीने बोलायला लागतात की परमेश्वर असा हवा, परमेश्वर असा हवा, नाही तर हा परमेश्वरच नव्हे, परमेश्वर नाहीच आहे. काय बरं भलं केलं परमेश्वराने माझं के तुझं, अशा रीतीचे नानाविध प्रश्न विचारत राहतात. मला इथे खूप सुंदर गोष्ट आहे. इथे ही गोष्ट आहे आपल्या भारताच्या एका नेत्याची, महात्मा गांधींची. गांधीजींचा ईश्वरावर पूर्ण विश्वास होता, रामावर त्यांची पूर्ण भक्ती होती. त्यांना एक दिवस काही लोकांनी विचारलं की तुम्ही काही बुद्धिवादी मंडळीबरोबर वाद घाला, तुम्ही परमेश्वर परमेश्वर म्हणता. महात्मा गांधींनी हात जोडून सांगितलं, बाबांनो मला वाद घालता येणार नाही. कारण मला माहिती आहे की 20-25 बुद्धिवादी माणसं माझ्यासमोर जमली तर एखाद्याची मला नक्की हरू शकतील वादामध्ये परमेश्वर आहे की नाही. पण मी हरलो 25 माणसाकडून काय, 25,000 माणसाकडून काय, किंवा एका माणसाकडून काय, म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की परमेश्वर नाही आहे. त्याचा अर्थ एवढाच की बाबा माझ्याकडे एवढी कपॅसिटी नाही त्यांना पटवून देण्याची की परमेश्वर आहे, एवढाच त्याचा अर्थ मी काढीन. बाकी मला 25,000 माणसांनी जरी पटवून दिलं, 25 लाख माणसांनी पटवून दिलं की परमेश्वर नाही, म्हणून मला ते पटण्याचा काही चान्स नाही. आणि त्यांनी मला वादात हरवलं, ह्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर नाही आहे. ह्याचा अर्थ एवढाच आहे की हा मोहनदास करमचंद गांधी नावाचा मनुष्य त्यांना पटवून देऊ शकत नाही आहे की परमेश्वर आहे, म्हणून एवढंच मी समजतो आणि एवढंच मी मानतो. ही गोष्ट आम्हाला खूप शांतपणे सांगून जाते की वादामध्ये बऱ्याच वेळा मंडळी तुम्हाला निरुत्तर करू शकतात परमेश्वर आहे किंवा नाही. परंतु आम्हाला माहीत पाहिजे की परमेश्वर आहे की नाही ह्याचा निर्णय करणारे आम्ही कोण. आम्ही कोण ज्यांना आम्हाला साध्या पुढच्या क्षणाला काय घडणार आहे ह्याची माहिती नाही. आत्तापर्यंत जे घडत आपण लक्षात आले की कितीतरी चुका आम्ही केल्या, त्याची कितीतरी मोठी फळं मिळायला पाहिजे म्हणजे मिळाली नाही तेवढी वाईट. कितीतरी आपत्तीतून आम्ही सहज सलामतरित्या बाहेर पडलो, किती मानसिक त्रासामध्ये सुद्धा आमची झोप शाबूत राहिली. हे आम्ही बघितलं ते आमच्या लक्षात की नाही रचना खूप मोठी आहे, वेगळी आहे, काहीतरी आहे. परंतु जेव्हा मनुष्य अभक्तीकडे वळतो, त्यामुळे आयुष्यामध्ये पोकळी उत्पन्न करतो, तेव्हा हा शंख करणं जो आहे तर शंख करणं त्याच्यावर आपली हुकूमत गाजवू लागतो. आणि त्यामुळे ही व्यक्ती जी आहे ती आता कुठलीही भगवंताविषयीची गोष्ट ऐकायलाच नकार द्यायला लागते. त्यामुळे अर्थातच ही व्यक्ती आता अधिकाधिक नास्तिकतेच्या खड्ड्यात जायला लागते. कारण संतांची वचनं चांगली बोधवाक्य शहाणपणाचा सल्ला ऐकण्यालाच ती नकार द्यायला लागते. म्हणजे त्याचा अर्थ काय, त्या व्यक्तीवर शंख करण्याचं पूर्णपणे प्राबल्य उत्पन्न झालेलं आहे. आणि मग हा शंख करणं जो आहे तो शंख करणं कुठलीही चांगली गोष्ट त्याच्यापर्यंत पोचू देत नाही. कारण तोच एवढा आवाज करत राहतो की मग त्या आवाजाला अनुसरूनच त्याला बोलावं लागतं. बघा थोडं कठीण आहे पण समजावून घ्या की तोंड, माझं स्वतःचं तोंड बोलतं ते माझं कान ऐकतात, पण इकडे काय, इकडे ते कान जे बोलतात ते तोंड बोलायला लागतं. तीच परिस्थिती. एरवी कसं असं कान जे ऐकतात ते तोंड बोलतं, पण शंखकरणाने ताबा घेतला की कान जे बोलतो ते तोंड बोलायला लागतं.
म्हणजे न ऐकण्याची वृत्ती जे बोलते, म्हणजे कोणाचंही न ऐकता. विचार करा की एखाद्या माणसाला तुम्ही सांगितलं की जो BA हिंदीमध्ये झालेला आहे, त्याला तुम्ही MScला फिजिक्स शिकवायला पाठवलं, तो शिकू शकेल का? नाही शिकू शकत. त्याचप्रमाणे ज्याला परमेश्वराबद्दल काही माहिती नाही, ज्याने कुठलीही आध्यात्मिक साधना केलेली नाही, ज्याने आध्यात्मिक कुठली पॉवर प्राप्त करून घेतले नाही, अशी व्यक्तीला जर आम्ही सांगितलं तू परमेश्वर समजावून सांग, तो सांगणार परमेश्वर नाही. तीच परिस्थिती ह्या माणसाने तुम्ही ह्याचा ताबा घेतलेला असतो. शंख करणाने हे आम्हाला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारतात, काय असं काही असतं का बाबांनो की गायत्रीला म्हणे 5 तोंड आहेत, असं माणसाला 5 तोंड असू शकतात का? दत्तात्रेयाला 3 तोंड आहेत, माणसाला 3 तोंड असू शकतात. 3 तोंड कुठून आली? हा विचारणारे अत्यंत मूर्ख आहेत, नाही चाणाक्ष आहेत, लवाड आहेत. आणि ह्यांना माहिती तुमचा बुद्धिभेद कसा करायचा. कारण आमच्या भारतीय शास्त्राने कुठेही असं मानलं नाही की रावणाला 10 तोंड होती, म्हणजे रावणाच्या मानेला आणखी 9 तोंड फुटलेली होती, असं कुठेही आम्ही मानलेलं नाही. जे नीट धर्मग्रंथांचा अभ्यास करतात, शास्त्रांचा अभ्यास करतात, साधना करतात, त्यांना माहिती आहे की ही 10 मुखं रावणाची काय, किंवा गायत्रीची 5 मुखं काय, किंवा दत्तात्रेयांची 3 मुखं काय, किंवा ब्रह्मदेवाची 4 मुखं काय, किंवा शिवशंकराची 55 म्हणजे 5 मुखं काय, ही त्यांच्या भौतिक शरीराची तोंड नाही आहेत, तर ही त्यांच्या प्राणमय शरीराची मुखं आहेत. आणि ती सहस्त्र पण असू शकतात, अनंत असू शकतात. ती प्राणमय शरीराची मुखं आहेत, प्राणमय शरीराची. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की ह्या माणसाचं डोकं 100 जणांच्या बरोबरीचं आहे, ह्या माणसाची ताकद 100 हत्तीने एवढी आहे. ह्याचा अर्थ 100 हत्तीने एवढा जाडा आहे, तर त्याचं वजन 100 हत्तीने एवढं आहे असं मुळीच नाही. तर त्याची जी प्राणमय शरीराची ताकद आहे, की त्याची जी एनर्जी आहे, ती 100 हत्तींच्या बरोबर आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रेय भगवान काय, गायत्री माता काय, कार्तिकेय स्वामी काय, किंवा देवी काय, यांची 3 मुखं, 5 मुखं, 8 मुखं, दशमुखं. ह्याचा अर्थ आम्हाला कळलं की ही प्राणमय शरीराची मुखं आहे. ती भौतिक शरीरामध्ये आम्ही का दाखवतो, तर सामान्य भक्ताला प्राणमय शरीराशी परमेश्वराच्या कॉन्टॅक्ट करता येत नाही म्हणून. ती मूर्ती तुमच्याशी बोलू शकते का राजानो? शकते, पण आमची ताकद देते, आमच्याशी बोलू शकत नाही. ती नामदेवांशी बोलू शकत होती 100%. अक्षरशः शेकडो माणसांनी आळंदीच्या नदीच्या काठावर चौबळाजोबांचा प्रवास बघितला की नदीचं पाणी खळखळत जोराने वाहत असं जात आहे. सगळ्यांनी आम्ही दिवे सोडले, ते सगळे दिवे, अगदी मी सोडला तो पण, ह्या बाजूनेच प्रवाहाच्या दिशेने वाहत गेला. एकटे चौबळाजोबा त्या बाजूला उभे होते, त्यांचा दिवा मात्र त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत 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 ज्यांना जिकडे पाहिजे त्याच्या पाहिजे जाऊन उभा राहिला. हे शेकडो लोकांनी बघितलं. कसं बघितलं? हे दिवसा नेमका लुळा पडला आमचा इकडे, आम्हाला कळलं पाहिजे. आणि तिकडे ती भौतिक शरीराची आणि भौतिक पाण्याची गोष्ट नव्हती. म्हणून ही 3 शिरं, 5 शिरं, हे सगळे आम्हाला कळलं पाहिजे की ही त्या परमेश्वराच्या त्या प्राणमय आकृतीच्या, चैतन्यमय आकृतीची तोंड आहे. सामान्य माणसाला ती कळू शकत नाही. सामान्य माणसाला ती कळण्यासाठी आम्ही त्यांचं चित्र परमेश्वराचं काढताना त्याच्या मूळ मुखाला आणखीन 2, 4 किंवा 5 मुखं आणि 2 हाताला 8 किंवा 10 किंवा 4 हात लावतो. कारण ते याच्या प्राणमय शरीराचं अस्तित्व आहे, ते सामान्य मनुष्य म्हणून आम्ही अनुभवू शकत नाही. 100% आम्ही अनुभवू शकत नाही. साई चरित्रामध्ये आम्ही बघतो की ती मद्रासी बाई येते, किती सुंदर वर्णन हेमाडपंतांनी केलेलं आहे की इतरांना दिसे नित्याचा साईनाथ, तिचं दिसे जानकी जीव, जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. तिलाच फक्त कसं दिसतं, तर आम्ही म्हणून तिला भ्रम झाला होता. भ्रम झाला होता बोलणं खूप सोपी गोष्ट आहे. सगळे भ्रमच, ह्या बोलणं हाच मोठा भ्रम आहे. पण अशा रीतीने हे शंख करणं आमच्यावर हल्ले करत राहतात आणि त्याच्यामध्ये आमची स्वतःची बुद्धी आम्ही गमावून बसतो. आमच्या स्वतःच्या प्रगतीची द्वारं आम्ही बंद करतो. आणि ज्यांना काही अध्यात्माची माहिती नाही अशा मंडळींचं बोलणं ऐकल्यानंतर आमची आणखीन काय गती होणार हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. खरं राक्षसाचा म्हणून प्रमुख सेनापती कोण आहे, तर शंख कर्ण हाच आहे. की ज्याने एकदा माणसाचा ताबा घेतला की मग तो माणसाला सत्य काय आहे हे ऐकण्यापासून परावृत्त करतो, लांब करतो. त्याला परमेश्वरापासून लांब करतो. त्याला रामावर हल्ला करण्यासाठी पाठवला जातो. का? आणि त्याला माहिती आहे हा राम रावणाच्या वधासाठी निघालेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आम्हाला त्याला अडवणं भाग आहे. हा जीव जो आहे तो शिवाच्या भेटीला निघालेला आहे. हा जीवात्मा माझा जो आहे
हा प्रत्येक मनुष्याच्या मध्ये असणारा जीवात्मा त्या परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेला आहे. आणि त्या परमात्म्याला भेटणे, परमात्मा म्हणजे रावण नव्हे, मी दुसऱ्या अर्थाने इथे म्हणतोय, तुम्ही दोन गोष्टी एकत्र जोडा. हा प्रत्येक मनुष्य जो परमात्म्याच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे, त्याच्या आडमध्ये येऊन रावणाने उभं राहणं, रावणाला यश मिळावं म्हणून, त्याची त्या परमात्म्याशी भेट होऊ नये म्हणून त्याच्या आड रावण उभा असतो. त्या आड येण्याच्यासाठी तो खरं राक्षस पहिल्यांदा या शंखकर्णाला पाठवतो, आमच्यावर सोडतो. जो शंखकर्ण आम्हाला मग अशा जाळ्यात अडकवतो. शंखकर्ण म्हणजे कोण? ही सगळी अशी मंडळी की जी तुम्हाला भगवंतावर विश्वास ठेवण्यापासून दूर नेतात. शंखकर्ण म्हणजे अशी मंडळी की जी तुमचा बुद्धिभेद करतात आणि आम्हालाच पटवून देतात की तुम्ही भगवंताची भक्ती करता, पण तुम्ही चुकीच्या गोष्टी करता आहात. भक्ती कशी करावी हा प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा असेल. अगदी एका धर्मामध्ये एका पंथामधल्या माणसाचे विचार वेगवेगळे असू शकतील, परंतु भगवंत आहे की नाही आणि भगवंताची चेष्टा, ह्या रूपाची चेष्टा, त्या रूपाची चेष्टा, अमुकाची चेष्टा, तमुकाची चेष्टा ही करणारी म्हणजे आमचा बुद्धिभेद करत असतात, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते शंखकर्ण असतात आणि त्या एका शंखकर्णाला दुसऱ्याला शंखकर्ण बनवण्याची ताकद असते. कारण शंखकर्णाकडे अशी सगळ्यात मोठी पॉवर काय की त्याचा शब्द ऐकला, लक्षात घ्या, शंखकर्णाचा शब्द ऐकला आणि तो आज ज्याने ऐकला, नुसता कानात नाही, तो ऐकला, पूर्णपणे ऐकला. आपण तो माझा ऐकत नाही त्या अर्थाने ऐकला म्हणजे मानला त्या शब्द की त्या व्यक्तीचा म्हटलं की शंखकर्ण तयार होतो. आम्ही देवी महात्म्यामध्ये वाचतो, त्या नवरात्र चालू आहे की देवी महात्म्यामध्ये रक्तबीज नावाचा राक्षस आहे की याच्यावर हल्ला केला, याच्यावर घात केला की याचं रक्त जेवढे भूमीवर जेवढे थेंब पडतात त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये एक रक्तबीज नावाचा राक्षस तयार होतो. त्याचप्रमाणे हा शंखकर्णाचं बोलणं ज्याने ज्याने ऐकलं म्हणजे मानलं, तो स्वतः शंखकर्ण बनतो. ही त्या शंखकर्णाची ताकद आहे. म्हणून आम्हाला स्वतःला नेहमी वारंवार सगळे धर्मग्रंथ असतात की बाबांनो, नास्तिक लोकांपासून सावध राहा. ते तुमचा बुद्धिभेद करून तुम्हाला त्यांच्यासारखं बनवतील आणि शेवटी तुमच्या हातामध्ये काहीही उरणार नाही. तर हा शंखकर्ण जो आहे तो शंखकर्ण आम्ही स्वतः बनलं नाही पाहिजे, कारण त्या शंखकर्णाला आम्ही आमच्या हल्ला करण्यापासून रोखलं पाहिजे. शंखकर्ण म्हणजे अशा शंखकर्ण म्हणजे कान, शंखकान नावाचा राक्षस म्हणजे काय तर बुद्धिभेद करणारी जीव, मुद्दाम शब्दच्छल करून बुद्धिबल करणारी जीव, ह्यांच्यापासून आम्हाला सदैव सावध राहावं लागतं. जेव्हा रामाचं चरित्र एवढं सुंदर झालं, मर्यादा पुरुषोत्तम राम, की जो गुहाच्या घरी जेवला, गुहा त्या काळातला आदिवासी मातीतला मनुष्य, त्याच्या घरी राम जेवतो, त्याच्या मांडीला मांडी लावून बसतो. शबरी जी आदिवासी आहे तिची उष्टी बोरं जो खातो, असा राम आम्हाला पेलेनासा झाला. म्हणून आम्ही काय केलं, राम देह सोडून गेल्यानंतर त्याला उत्तर रामचरित्र जोडलं. त्याच्यामध्ये शंभुकाची कथा जोडली की शंभुक नावाचा एक त्या काळाच्या परिस्थितीनुसार हेमपुरातील होता, त्याने म्हणे तपश्चर्या केली म्हणून रामाने त्याचा वध केला. का हे आम्हाला जोडावं लागलं तर रामाचं खरं चरित्र पुढे येऊ नये म्हणून. हे धंदे करणारे कोण? शंखकर्ण. आणि यांना खरा राम पेलत नव्हता. कृष्णाने गीता सांगितली, गीतेसारखं प्रचंड मोठं सुंदर तत्वज्ञान गीत सांगितल्यानंतर असाच एक शंखकर्ण, अनेक शंखकर्ण उठले ज्यांनी गोकुळामधल्या कृष्णाला विलासी आणि चंगीभंगी कृष्ण बनवला. आणि आम्ही पण मूर्खासारखं ते मानलं, पण आम्ही हे विसरलो की गोकुळातून मथुरेला निघालेला कृष्ण फक्त 13.5 वर्षाचा आहे. हा 13.5 वर्षाचा मुलगा काय विलास आणि रंगढंग करणार मला सांगा? पण नाही, आमच्यासमोर तीच भूमिका वारंवार 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 मांडली गेली. परत त्याला 16,108 बायका. लोक आमचं बुद्धिभेद करतात, तुमचा कृष्ण किती विलासी आहे बघा, 16,000 बायका गेल्या. अरे 16,000 बायका नाही केल्या त्याने राजानो. नरकासुर नावाच्या राक्षस सम्राटाने अनेक मुलींना पळून आणलं होतं आणि त्यांना स्वतःच्या रखेल्या बांधून ठेवून दिलं होतं कैदेमध्ये. जेव्हा नरकासुराचा नाश केला, आता नरकासुराने पळून आणल्या. कोणी कुरूबाईला पळून आणेल का मला सांगा? नाही राजानो. म्हणजे सुंदर स्त्रियाच असणार, तरुण सुंदर स्त्रिया या 16,000. ह्यांना आता सांभाळणारा कोण नाही. ह्यांच्यावर काय परिस्थिती आली असते मला सांगा राजानो? ह्याला सगळ्यांनी तरी जवळ केलं असतं, त्यांच्याशी लग्न करायला कोण तयार झालं असतं? सुंदर स्त्रिया, चांगल्या घरातल्या स्त्रिया, केवळ नरकासुराच्या बलात्कारापोटी भ्रष्ट झालेल्या, त्यांना श्रीकृष्णाने नाममात्र पत्नीत्व दिलं स्वतःचं. परंतु त्यामुळे त्यांना समाजामध्ये जगण्याचा आधार प्राप्त झाला, पूर्ण रिस्पेक्ट नाही. तुम्हाला मी प्रश्न विचारतो राजानो, तुमच्या घराच्या बाजूच्या ब्लॉकमध्ये किंवा चाळीतल्या तुमच्या घराच्या बाजूला, बाजूच्या खोलीमध्ये एक पूर्वी वेश्या व्यवसाय करणारी स्त्री राहायला आली, तुम्हाला माहिती आहे.
तुम्ही तिला तुमची सून करून घ्यायला तयार व्हाल का? नाही होणार, मला खात्री नाही होणार. चूक नाही याच्यामध्ये, मी तुम्हाला मुळीच दोष देणार नाही. आम्ही सामान्य मानव, श्रीकृष्ण नाही आहोत डेफिनेटली. हेच त्या काळामध्ये, आज आम्ही एवढे मॉडर्न शिकलेले आहोत तरी आम्ही ह्याला मान्यता देणार नाही. मग त्या काळात कशी मान्यता मिळाली असती? मग या 16,000 स्त्रिया दुसरा कुठला मार्ग उरला असता? फक्त वेश्या व्यवसाय करण्याशिवाय कुठलाही मार्ग उरला नसता. परत ह्याच्यामधून त्या अनंत करुणामय श्रीकृष्णाने त्यांना फक्त पत्नी म्हणून स्वीकारलं. मला विचार करा, साधी गोष्ट राजानं 16,000 पत्नीशी विवाह करायचा लागोपाठ. नुसतं अंतरपटावर उभं राहायचं. प्रत्येक लग्नाला मिनिटं कमीत कमी 4 तास लागतात धरले. ते 16,000 गुणिले 4 तास किती वेळ गेला सांगा मला. म्हणजे श्रीकृष्णाचं अख्खं चरित्र कशामध्ये गेलं असतं? तर त्यांच्याशी लग्न करण्यामध्येच. महाभारत करायला त्याला वेळ मिळाला नसता. पण एवढे आम्हाला माहीत नाही. ह्याचा अर्थ श्रीकृष्णाने फक्त एका शब्दावर त्यांना स्वीकारलं, हे आम्हाला कळलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडे तो एक दिवस जरी गेला असता, राजा मला सांगा 16,000 दिवस म्हणजे किती वर्ष? किती वर्ष? 365 दिवसाचं एक वर्ष. भारतीय महिन्याची वृत्ती किती वर्ष? 50 वर्ष. 50 वर्ष फक्त ह्यामध्येच गेली सी एका राणीला एकदा भेटण्यामध्ये. परत वर्षी त्या 108 पहिल्या आहेच. परत खमकी रुक्मिणी सत्यभामा बसल्याच होत्या. मला सांगा, श्रीकृष्णाला कुठलंही दुसरं काम करता आलं असतं का? मला सांगा. म्हणजेच आम्हाला कळलं पाहिजे ही मंडळी जेव्हा आमच्याकडे बुद्धिभेद करायला बघता की कृष्ण चंगीबंगी होता, हे सगळे शंखकर्ण आहेत. कारण ह्यांना परमेश्वरापासून लांब जायचं हे आम्हाला नीट कळलं पाहिजे. कारण ह्यांना आमचा बुद्धिभेद करण्यामध्ये काय हेतू असतो ते आम्हाला दुसऱ्या सेनापतीचं नाव कळलं की कळेल. शंखकर्ण हा पहिला सेनापती आहे, तर त्याचाच सख्खा भाऊ, त्या शंखकर्णाचा सख्खा भाऊ आणि जुळा भाऊ तो सुद्धा हा दुसरा सेनापती आहे खराचा. हे 14 भाऊ आहेत. त्यामध्ये पहिले दोघांमध्ये सगळ्यात मोठे आणि जुळे भाऊ आहेत. तर पहिला शंखकर्ण आणि दुसरा जो आहे हा कापाल कौशिक, म्हणजे ब्लॅक मॅजिक करणारा. कापालिक आम्ही म्हणतो ना, कापाल कौशिक. हे दोघं बरोबर जातात. हे दोघं एकदम विचारणार म्हणजे काय की भगवंतापासून माणसांना दूर नेल्याशिवाय त्यांना जेवढ्या प्रमाणामध्ये नास्तिकांची वस्ती जास्त त्या प्रमाणामध्ये या वाईट विद्यांचा वापर करणं सोपं पडतं. जिथे देवाचं नाव चालू आहे, जिथे परमेश्वराचं अर्चन चालू आहे, परमेश्वराचं पूजन चालू आहे, भजन चालू आहे, तिथे कुठलीही वाईट शक्ती कार्य करू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा शंखकर्ण येतो, तो तुम्हाला भक्ती कमी करायला लावतो, परमेश्वरापासून लांब देतो, की मगच हा जो कापाल कौशिक आहे तो स्वतःचं काम सुरू करू शकतो. हे आम्हाला कळलं पाहिजे. कापाल कौशिक. आणि म्हणून दोघं कसे आहेत? तर जुळे भाऊ आहेत आणि खराचे प्रथम सेनापती आहेत दोघे. मात्र पहिला शंखकर्ण येतो, तुमच्या मनातली भक्ती दूर करतो, तुमच्या मनात परमेश्वराविषयी अविश्वास उत्पन्न करतो. म्हणजे काय की त्याच्या भावाला त्याचं काम करता यावं. त्या वाईट विद्यांना, त्या वाईट शक्तीला तुमच्यावर कधी परिणाम करता येईल? जो जेव्हा तुमच्याकडे परमेश्वराचं नाम नाही, परमेश्वराचं कवच नाही, तेव्हाच. मला माहीत असलं पाहिजे की वाईट विद्यांचा वापर करणारी मंडळी असतात की ज्यांना लोक जेवढे परमेश्वराच्या भक्तीपासून लांब जातील तेवढं हवं असतं, कारण त्यांना शैतानाचं राज्य हवं असतं. म्हणून हे आम्ही पहिल्यांदा नीट जाणून घेतलं पाहिजे. आणि मग हीच मंडळी आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारे खोटे सांगत राहतात. सत्याचा आधार घेऊन कृष्णाला 16,000 बायका होत्या, हे सत्य. पण त्या सत्याचा वापर फक्त एवढं एक वाक्यावर आम्ही वाचा उपयोग करून घेतला तर आम्हाला असत्यच वाटणार आहे की श्रीकृष्ण विलासी होता, श्रीकृष्ण भोगी होता, ह्याला कसला तुम्ही तुमचा देव मानता. हे आम्हाला कळलं पाहिजे. ही मंडळी कशारीतरी तुमचा बुद्धिभेद करता बघा. तुम्हाला सांगतो, एका माणसाने पटवून द्यायचा प्रयत्न केला मला तर सगळेच पटवायला बघतात, प्रश्नच नाही. आणि मी त्यांना दाखवतो मला पटतं बा, मी कोणाला तुम्ही खोटं बोलतात मुळीच सांगायला जात नाही. तू खरा, मला काय करायचं, तुझ्या मार्गाने अशी बुडणार अशी बुड. जो माझ्याशी खरं बोलतो त्याच्याशिवाय मी काही करत आहे, पण जो माझ्याशी खोटं बोलतो त्याला मी काही करतच नाही, की तो आपोआप बुडणारच आहे. मला माहिती आहे, मला काय करण्याची आवश्यकता. त्या व्यक्तीने मला सांगितलं, बापू म्हणे मी आज एक मोठं पुण्याचं काम करून आलो. अत्यंत मोठं पुण्याचं काम. म्हटलं काय पुण्याचं काम? हे अतिशय पुण्याचं श्रेष्ठ धर्माचं काम करून आलो मी.
म्हणजे धर्माचं काम म्हणजे अहो वेद म्हणजे आपले धर्म नाही का? वेदाने सांगितली गोष्ट म्हणजे धर्म आहे. म्हटलं बरोबर बाबा. मी त्यांचं तंतोतंत पालन केलं आणि करून घेतलं दुसऱ्याकडून. मी हात जोडले, लगेच उठून उभा राहिलो. ताबडतोब मी हात जोडून उभा असतो. म्हटलं काय केलंस बाबा? की थेरडी आई माझी आणि थेरडा बाप घरात बसले होते, त्याला मी हाताला धरून खेचत नेलं आणि जंगलात फेकून आलो. म्हणे पुण्याचं काम आहे. मी घाबरलो, थरथर 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 माझी थांबेना. म्हटलं कसं काय? वेदांनी सांगितले 4 आश्रम पाळलेच पाहिजेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. मी वेदांची आज्ञा ऐकायला नको का? हा थेरडा आणि थेरडी घरात बसलेत माझ्या, म्हणे हे अधर्म करतात. मग त्यांना अधर्म करण्यापासून परावृत्त मी केलं. मी त्यांना खेचत ओढत नेलं. यायला त्या नव्हते. म्हातारीला एका तंगडीला धरली, म्हातारीला एका तंगडीला धरलं आणि खेचत जंगलात टाकून आलो की वानप्रस्थाश्रम करा. मी स्वतः धर्म पाळला आणि त्यांनाही धर्म त्यांच्याकडून मी पाळून घेतला. मी केवढं मोठं धर्माचं कृत्य केलं. माझा साष्टांग नमस्कार. बरोबर? विचार करा. खरं आहे वेदांमध्ये सांगितलंय की वानप्रस्थाश्रम करायला पाहिजे, पण ह्याचा अर्थ बिचारा गरीब म्हातारीला उचलून जंगलात नेऊन टाकणं ह्याला अर्थ नाही. आज बरीच म्हणजे आई बापांना कुठेतरी कोपऱ्यात टाकून द्यावर म्हणतात त्यांनी धर्मानेच त्याने वानप्रस्थाश्रम करायचा, पण आम्ही त्यांना तिकडे पाठवलं. वानप्रस्थाश्रम म्हणजे असं नव्हे, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आम्हाला कळेल की हे शंख करणं कशा रीतीने काम करतात. बघा पटण्यासारखी गोष्ट आहे ना. तू कुठे मनुष्य खोटं बोलतोय का? की वेदांमध्ये दिलेलं आहे 4 आश्रम पाळले पाहिजेत. मी नाही म्हणू शकतो का? नाही. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम म्हणजे मुलं बाळांची लग्न झाली की वानप्रस्थाश्रमामध्ये जावं, जंगलात जावं, वनात जावं. जंगलात नाही खरं म्हणजे वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात जावं. वन आणि जंगलामध्ये खूप फरक आहे. मग मी नाही म्हणू शकत नाही. हो बाबा तुझं म्हणणं खरं. मग ह्याप्रमाणे आचरण करणं हा धर्म आहे. हो हा धर्म आहे हे मला म्हणायला पाहिजे. मग असा धर्म करण्यासाठी आईवडिलांना प्रवृत्त करणं धर्म आहे का? हो कर धर्म आहे. तू आईवडिलांना घेऊन जाणं माझं योग्य आहे का? हो योग्य आहे, धर्म आहे. तुम्ही पुढेच तर नाही म्हणू शकत. सगळ्या मला हो म्हणायला पाहिजे. पण हो म्हणायला पाहिजे म्हणजे काय? शब्दशः मी अर्थ घेतला तर. पण खरा अर्थ निरीक व्हायला कळेल की वानप्रस्थाश्रम जंगलात जाऊन राहणं नव्हे, तर गावाबाहेर एक वेगळं घर मुलांनी बांधून द्यायचं असतं आईवडिलांना. त्यांचा खर्च बघायचा असतो आणि एवढंच नव्हे तर त्यांची संपूर्ण सेवासुद्धा त्या मुलांनीच जाऊन करायची असते. आणि एवढंच नव्हे तर जर आई किंवा वडील हे अपंग असतील किंवा आजारी असतील तर त्यांना वानप्रस्थाश्रमात न ठेवता परत घरी आणणं किंवा स्वतः जाऊन तिकडे राहणं त्यांच्या सेवेसाठी, हे पण तेवढं धर्मबंधन आहे. त्याचं काय? आणि हे सुद्धा आईवडिलांची संमती असल्याशिवाय नाही. पण आमच्यामध्ये कसे शंख करणं तयार होतात हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे शंख करणं आमचा सर्व प्रकारे ऱ्हास घडवून आणतात. सर्व प्रकारे आमच्या नीतिमूल्यांचा घास घेतात आणि ऱ्हास घडवून आणतात. त्यामुळे आमच्यावर सगळ्या वाईट शक्तींचा अंमल सहजतेने होऊ शकतो. त्यामुळे शंख करणं नावाचा राक्षाने एकदा आमचा ताबा घेतला. आम्ही शहाणपणाचे सल्ले मान्याचे झालो. आम्ही स्वतःला जास्त शहाणे समजू लागलो. आणि ही नास्तिक मंडळी जो आमचा बुद्धिभेद करतात तो आम्ही बुद्धिभेद करून घेतला आणि परमेश्वरापासून लांब गेलो की मग हलकेच हा कापाल कौशिक जो आहे तो आतमध्ये प्रवेश करतो. आणि म्हणजेच काय की ह्या सगळ्या वाईट शक्ती आमचा ताबा घेऊन त्यांना पाहिजे तसं आम्हाला वळवायला लागतात. आणि मग आम्हाला कळत नाही की आत्तापर्यंत सगळं असं 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 वर चाललं होतं आणि एका क्षणाला आम्ही असे वरून खाली कोसळलो कसे. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा शंख करणं जागृत असल्यामुळे आम्हाला ऐकू येत नाही. संत ओढून सांगत असतात, आमचे नातेवाईक ओढून सांगत असतात, मित्र ओढून सांगतात, तरी आम्हाला ते ऐकू येत नाही. म्हणजे या खरं राक्षसाचे पहिले 2 सैनिक, पहिले 2 सेनापती, हे 2 जुळे भाऊ आहेत. ते कोण आहेत? तर शंखकर्ण आणि कापाल कौशिक. कापाल कौशिकाच्या आधी शंखकर्णाचा जन्म होतो. परंतु लक्षात घ्या, त्याच्यामुळे आम्हाला महत्त्वाचं कळलं पाहिजे की आधी जन्म कोणाचा झाला? शंखकर्णाचा. मग जन्म कोणाचा होतो? कापाल कौशिकाचा. पण मेडिकल सायन्सवर आम्हालाही जनरीतीने माहिती आहे की जुळी मुलं ज्या जन्माला येतात तर पहिलं बाळ जे बाहेर येतं ते धाकटं भावंड असतं. त्या मागून येणारं भावंड हे मोठं भावंड असतं. हे सायन्स खेडेगावातल्या बायकांना पण माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे. पहिलं झालं ते पहिलं बाळ नाही, ते लहान बाळ. त्याच्यानंतर जे बाहेर येतं ते मोठं बाळ. म्हणजे आम्हाला कळेल की आधी कोण आहे? कापाल कौशिक आहे, मग शंखकर्ण. कारण शंखकर्ण पहिला बाहेर आला म्हणजे तो लहान भाऊ आहे. कापाल कौशिक
म्हणजे भगवंतापासून तुम्हाला दूर नेणं आणि प्रकाशाचं राज्य दूर होऊन अंधकाराचं राज्य ज्यांना निर्माण करायचं आहे ती मंडळीच असं साधुत्वाचा बुरखा घेऊन बसतात किंवा नास्तिकपणाचा बुरखा घेऊन बसतात आणि आमचे हाल करतात, आमचा बुद्धिभेद करतात. जे कोण एकदा का आम्ही आमच्या भगवत मार्गावरून बाजूला घसरलो की मग आमच्या ताकदीचा, आमच्या प्राणमय शरीराचा, मनोमय शरीराचा पाहिजे तसा वापर ती मंडळी करू शकतात, पाहिजे तसा वापर करू शकतात. मग अशी मंडळी सगळी जे जे नाना चाळे विध चाळे करतात त्यांना मग नीतीचं बंधन उरत नाही, धर्माचं बंधन उरत नाही. तुम्हाला एक अगदी नजदीकच्या काळात घडलेलं उदाहरण सांगतो की एक स्त्री होती, मोठ्या खूप चांगल्या विचारांची, चांगली मुलगी होती, अत्यंत चांगली, मग पूर्णपणे नास्तिक, खरंच चांगली मुलगी. सगळी नास्तिक काय वाईट असं असायचा अर्थ नाही होता. ही मुलगी नास्तिक होती. तिच्या पतीच्या घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये सगळं तसं आस्तिक वातावरण होतं. पण तिचं ऐकून ऐकून हळूहळू पती पण तिचा नास्तिक बनला. तिला बरं वाटलं. पण त्यामुळे झालं काय की तो आईवडिलांपासून अलग झाला. आईवडिलांनी अगदी व्यवस्थित शिस्तीत त्याला वाढवलं होतं, नीतीची बंधनं त्याच्यावर घातलेली होती. आईवडिलांशी भांडून वेगळा झाला. काय तुमचं देव 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 सगळं मला मान्य नाही. बायकोला पहिल्यांदा बरं वाटलं की नवरा पण आता देवाला मानत नाही, चांगली गोष्ट आहे. तिच्या महाराजाने बरं वाटलं देवाला मानत नाही, चांगलं आहे. पण हळूहळू त्याच्यावरचा हा नीतिमत्तेचाच पगडा दूर झाला. मग बाहेर ऑफिसमध्ये एक सेक्रेटरी, शाळेमधली एक जुनी मैत्रीण, आणखीन तिसरी प्रवासामध्ये भेटलेली बाई, तिघी 3 ठिकाणी. हळूहळू बायकोला ह्या गोष्टी कळायला लागल्या. कळायला की नवरा आता रेसला पण जातो, नवरा आता जुगार पण खेळतो, नवरा आता दारू पण पितो आणि परत अनेक अफेअर्स चालू आहेत. आता नवऱ्याला बायकोमध्ये इंटरेस्ट सोडला नाही. फक्त 2 मुली आहेत, 2 मुलींना तिने वाढवलं म्हणजे ठीक झालं. तिने कोणाचा घात केला? तिने स्वतःचाच घात केला. कारण ज्या धर्माच्या निधीच्या बंधनामुळे देवाच्या भीतीमुळे नवरा धाकामध्ये होता, तो धाक गेल्याबरोबर शंखकर्णाने त्याचं काम केल्यानंतर कापाला कौशिकात शिरला. त्याच्या मनामध्ये वाईट विचार सुरू झाले आणि त्याने पहिलं तुडवलं कोणालाच? की तिलाच, की जिने त्याला नास्तिकता शिकवली होती, तिलाच धडा मिळाला. त्याच्यामुळे कसलं प्रेशरच उरलं नाही. त्याला परमेश्वराची भीतीच वाटेनाशी झाली. तुम्ही काही करू शकतो, मला आवडणारा कोणी नाही, पाप बीप काही नसतंच म्हणून. हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण परमेश्वर असेल हे मान्य असेल तरच आमचा पाप आणि पुण्यावर विश्वास आहे. परमेश्वर नाही हे एकदा मी मान्य केलं, मग कसलं पाप आणि कसलं पुण्य? मग मी कुठलंही आचरण केलं तर त्याला मी पाप म्हणायचं कारणच नाही. घडलं माझ्या हातून, बस घडलं. गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसार मी पकडलं गेलो तर मला शिक्षा करतील, नाही तर नाही करणार. सिंपल ना, एवढी गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला पाप पुण्याची चाडच उरत नाही. ह्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये ह्या दोघांना स्थान दिलं. शंखकर्णाचं काम स्वतःच केलं नवऱ्याच्या जीवनामध्ये. आणि शेवटी या नवऱ्यामध्ये जो कापाल कौशिक उत्पन्न झाला त्या शंखकर्णामुळे, त्याने हिचाच ग्रास पहिला घेतला. हिच्या आयुष्यातला हिचा प्राणप्रिय नवरा हिच्यापासून लांब गेला, इतर स्त्रियांकडे गेला, पैसा बाहेर जायला लागला, घरात येईनासा झाला. शेवटी उरली कोणी एकटी. आणि मग अशा वेळेस तिच्या मदतीला आली ती म्हातारी सासू आणि म्हातारा सासराच. अगं काळजी करू नकोस, आमचे बाबा कोणाला टाकत नाही, आमचा साईनाथ कोणाला टाकणार नाही. तुझा सांगतो आम्ही मनापासून, तुझा विश्वास नसेल पण ते आमचं ऐक. आज एवढ्या दुःखामध्ये तुझ्या 2 मुली आज बापाचं तोंड बघू शकत नाही, टाव फोडत आहेत, तर केवळ आमच्यासाठी का होईना हे साई चरित्र हे घे हातामध्ये. हा साईबाबांचा फोटो ठेव तुझ्याजवळ. आता अगतिक झाली होती ना, काही उरलं हातामध्ये म्हणून साईबाबाला मानायला सुरुवात झाली. पण त्याने सुद्धा फरक पडायला लागला. मग विश्वास उत्पन्न झाला, जीवनामधले फरक लक्षात आले. आणि मग एक दिवस 6 वर्षाच्या भयंकर मोठ्या जाचातून तिची सुटका झाली. पण हे कळलं पाहिजे आम्हाला की हे सगळं घडताना आम्ही बघतो म्हणून आम्हाला सावध राहावं लागतं की शंखकर्णाला स्वतःवर अटॅक करून देऊ नका. आणि हा शंखकर्ण कोणाचा सेनापती आहे? खरं राक्षसाचा. खरं राक्षस म्हणजे पोकळी, म्हणजे व्यर्थता, म्हणजे परमेश्वर नसणं हे मानणं. राम नाही हे मानणं हीच मोठी पोकळी, भगवंत नाही मानणं हीच मोठी पोकळी आहे. आणि ह्या पोकळीचा प्रमुख सेनापती जे आहेत दोघं, ह्या दोघांपासून आम्हाला आमचा स्वतःचा बचाव करता आलाच पाहिजे. तो जर आम्हाला करता येत नसेल, तुम्ही कुठलाही धर्मग्रंथ घ्या ज्यामध्ये तुम्हाला आम्हाला सांगितलं असेल बाबांनो, परमेश्वराची निंदा ऐकण्याजोगं, करणं तर लांब ते वाईटच आहे, पण परमेश्वराची निंदा ऐकणं आणि ऐकून घेणं हे पण तेवढंच पाप आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे.
आम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे, ठामपणे. तरच बघा, साधी गोष्ट आहे, महाभारतामध्ये जेव्हा शिशुपाल कृष्णाला शिव्या घालायला लागतो तेव्हा बाकीचे कोणीही उठून त्याच्या बाजूने बोलत नाही. शिशुपालाची घडी भरायची ती भरतेच, आणि ज्यांनी ती निंदा ऐकली ते सगळे राजे पण महाभारताच्या युद्धात एकत्र येऊन कापले गेले, हे विसरू नका. ज्याने जी निंदा ऐकून घेतली आणि सहन केली त्यांना पण श्रीकृष्ण दूत म्हणून कौरवांच्या सभेमध्ये जातो. स्वतः किती लाचारी स्वीकारली, लीनपणा स्वीकारला सांगा त्याला, केवळ संहार टाळण्यासाठी स्वतः भगवंताने. पण दुर्योधन त्याला अटक करण्यासाठी माणसं पुढे पाठवतो, त्याला वाटेली दूषणं देतो पहिल्यांदा बोलल्यानंतर. तेव्हा जे शांतपणे भीष्मादी लोक ऐकून घेतात ते सगळे कापले गेले, किती मोठे भक्त असले तरी. आणि उरला कोण? मात्र एकच की भीष्म पूर्णपणे भक्त होता. श्रीकृष्ण जेव्हा त्याला मारायला आला तेव्हा त्याने हात जोडले आणि त्याला सांगितलं, ये केशवा ये, स्वागत केलं. त्याच्या आयुष्याचं भलं झालं. मात्र त्यावेळेस दुर्योधनाला खडसवलं होतं कोणी? एकट्या विदुराने. एकट्या विदुराने सांगितलं की दुर्योधना तू नालायक आहेस, तू साक्षात भगवंताला माझे जे काही बोलतोयस ते मला ऐकवत नाही, मी सभा सोडून जातो. मग मी बाकी काही करू शकत नाही कारण तू महाराज आहेस, माझ्याकडे काही ताकद नाही. पण कमीत कमी तू चुकीचा आहेस, तू नालायक आहेस हे सांगून बाहेर पडला विदुर. आणि विदुराने नंतर लढाईमध्ये भाग घेण्याचं पण नाकारलं. त्यामुळे विदुर नीती नावाने शाश्वत झाला. आम्ही आजही विदुर नीती नावाचा ग्रंथ अत्यंत प्रेमाने वाचतो, की जो आम्हाला नीती शिकवतो. हा नीतीचा प्रथम आचार्य, जसा भक्तीचा प्रथम आचार्य नारद, तसा नीती मार्गाचा प्रणेता विदुर मानला जातो. बाकीचे राजे कुठल्याकडे उडून गेले पाळा पाचवल्यासारखे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणून परमेश्वराची निंदासुद्धा ऐकणं सुद्धा पाप आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण त्याच्यातूनच आमच्यामध्ये शंख कर्ण प्रवेश करतो, आणि शंख कर्णाने एकदा प्रवेश केला की आपोआप त्याच्या मागोमाग येतो तो कोण? तर त्याचा मोठा भाऊ कापाल कौशिक. म्हणजे सगळे वाईट विचार, वाईट प्रारब्ध, वाईट गोष्टी, आघात, संकट, अडचणी सगळं काय. म्हणून कधीही शंख कर्णाला स्वतःच्या जीवनामध्ये स्थान देऊ नका. पहिले 2 सेनापती आज आम्ही बघितलेत. ह्याच्या पुढच्या वेळेस आपल्याला दुसरे 2 सेनापती बघायचे, कारण तेही 2 जुळे भाऊच आहेत. हे 14 सेनापती हे 7 जुळे भाऊ आहेत. प्रत्येक ठिकाणी जोडीच आहे. आपल्याला प्रत्येक वेळी एक एक जोडी घेत पुढे जायचं. आम्हाला कळेल की हे नाव किती दिवस चालणार आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण शंख कर्णाच्या हा पहिला येणारा सेनापती आमच्या लक्षात आला पाहिजे, आणि त्याच्या मागोमाग हा दुसरा कापाला कौशिक येतो. आणि मग पुढे आमची कशी वाताहत होते हे आम्हाला 14 सेनापतीच्या नावांवरूनच कळून शकेल. आम्हाला पहिल्यांदाच निश्चय केला पाहिजे की आयुष्यामध्ये कधी आमच्यासमोर शंख कर्ण आला तर आम्ही आमचे कान फोडून घेऊ पाहिजे. काही बाबा आम्हाला करता येत नसेल तर आम्ही कान फोडून घेऊ, कान बंद करू, कानात कापसाचे बोळे घालू, पण आम्ही शंखकर्णाचा आवाज ऐकणार नाही. आणि त्या शंखकर्णाच्या आवाजाने आम्ही स्वतःची बुद्धी कायमची घालून बसू, आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह शक्तींना, ह्या अंधाराची उपासना करणाऱ्या लोकांना आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रवेश देऊ. तो आम्हाला करायचा आहे का? तो आम्हाला धोका स्वीकारायचं वाटत असेल, आमची अशी इच्छा असेल तर जरूर बोलवा शंखकर्णाला. पण नाहीतर शंखकर्णाला आयुष्यामध्ये बोलू नका. त्याच्या एवढा घातक दुसरा कोणीही नाही. हरिओम.